2 वर्षात मी जे केलं नाही ते मी आज करणार आहे बघा. कालची मेहनत आज खूपच त्रास दिली बघा. काय म्हणता मित्रांनो, काल जिममध्ये जास्त वर्कआउट झाला शोल्डरचा, आज खूपच त्रास व्हायला. छोटू मला चल निघ आणि सरळ झोपायचं म्हणलं. एकदम मस्तपैकी झोपीच गेलो बघा. दुपारी उठलो सरळ म्हणून बघतो का किचनकडं, अवस्था किचनची एकदम बेकार दिसते. म्हणलं साफसफाईला घ्यावं लागणार आहे. एक पहिलं साईडला काढलं सामान, आधी घेतलं शेगडीला, एकदम पाणी बिनी मारून चांगलं घासून रगडून साफसूफ करून ठेवलं बघा. आता साफसूफ करायची बारी होती बघा वट्ट्याची आणि मेहंदीची. मग आधी कचरा वगैरे काढून घेतला, नंतर घासणी घेऊन चांगलं रगडून घासलं बघा सगळ्यांना. पुन्हा मस्तपैकी चांगलं पाणी मारून सगळं साईडला करून घेतलं आणि व्यवस्थित ठेवलं वट्टा. आता कसा चमकतो बघा एकदम चमचमीत. आता होती बारी बघा झोपायची. पण त्याच्या छोटून सांगितलं आधी पहिलं बुटं साफ कर. व्यवस्थित साफसफाई केली बघा शूजची. नंतर काय सगळं केलं, झोपी बघा. आता उठल्यानंतर आपलं आठवलं की आपल्याला जायचं बाहेर म्हणजे बघा जिमला तर नाही आहे, कारण त्रास व्हायला. तर ट्रेनरला विचार होतं, त्याने सांगितलं की नको यूज. मग काय मिसळ आलो बघा कटिंगच्या दुकानामध्ये आणि आपल्याला नंबरही लावला होता आपण आधीच. म्हणून आपल्याला हे दिसत आहेत ना वरचे, ते आपल्याला कमी करायचे आहे. 2 वर्ष झालं मी कधी कमी केले नव्हते, ते मी आज करणार आहे. कसा वाटतोय बघा माझा नवीन लूक बाबा. मला काय शौक नव्हता, काय नव्हतं बघा. खूप त्रास व्हायला तर गरमी वगैरे झाल्यामुळे ना इचिंग वगैरे खूप व्हायला. डॅन्ड्रफही वाढणार होता म्हणून मी केली असं सरळ बारीक बघा स्टाईल वगैरे मारली. आणि यांना पहिलं उचललं आणि सळ आलो बघा बाहेर जेवण्यासाठी, कारण गॅस संपला होता आमचा. मग काय सळ निघालो बाहेर. सगळेजण बसली मंडळी वाट बघत. सगळ्यांनी व्हेज थालीची ऑर्डर दिली होती. थाली पण लवकर आली. आता घेतो म्हणलं जेवून आधी पोटभर, कारण भूक खूप लागली होती. तो पण मग आहे का अजून आपण मस्ती फुल करू. फॉलो वगैरे करून घ्या, लाईकही करा, शेअरही करा. बाय.